प्रवचनाचा 5वा दिवस. 5 विषय घेऊन निघालेली यात्रा एकच विषयावर रेंगाळलेली आहे. हा विषय सुद्धा संपायचं नाव घेत नाही. आज 5वा दिवस आहे आणि आपण पहिल्याच दिवशी जो विषय घेतला होता, जीवाचे सामर्थ्य, हा विषय होता, आणि क्षमता हा विषय अजूनही काही संपायला तयार नाहीये. हा विषय तसा खूप मोठा आहे. मी छोटं करून सांगतोय, परंतु छोटं करून सांगताना सुद्धा पर्याय जो वापरतोय मी, तो पर्याय आहे शब्दाचा पर्याय. मी शब्दामधून सगळी गोष्ट मांडतोय. तुम्हाला जर मी शब्दामधून भात चारायचा प्रयत्न केला, तुम्हाला शब्दामधून नुसतं मी पाणी चारायचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष काही दिलंच नाही, तर या शब्दांमधून काहीही साध्य होत नाही. शब्दांमधून इथे एक ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, की शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी अत्यंत छोटा पर्याय आहे. आपल्याकडे असं झालेलं आहे की आपल्याला हा पर्याय स्वीकारावा लागतोय. या पर्यायाच्या आतमध्ये परमेश्वराने जसं आपल्याला जागृती दिली, स्वप्न दिलं, सुषुप्ती दिली, तुर्या दिली, तसं 4 स्तरावर प्रत्येक गोष्टी आपल्याला त्याने प्रदान केलेल्या आहेत. आपलं लक्ष नाहीये. आपल्या शास्त्रांमध्ये याचे उल्लेख येतात, पण हे नक्की काय हे माहीत नाही. हे फक्त आपण पांडित्यापुरतं विचार करतो त्याचा. जसं अवस्था 4 दिल्या, त्याचप्रमाणे देह 4 दिले. तुम्हाला एकच देह माहिती आहे, हा स्थूल देह आहे. स्थूल देह आहे, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याच्या आतमध्ये कारण देह आहे, आणि त्याच्या आतमध्ये महाकारण देह आहे. आपल्या श्रुतींमध्ये जी शरीराची रचना सांगितली, त्याच्यामध्ये आतल्या आत कोश सांगितलेत. मग अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कांदा जसा एकावर एक साली घेऊन जन्माला येतो, एवढा जाडा होतो, पण त्या सगळ्या सालीच असतात, तसा हा जीव साली सालींनी युक्त आहे. आपल्याला वर्ष पकडतोय आपण. या सप्ताहामध्ये वाण्या 4 आहेत. आपण जी आत्ता वाणी बघतोय, त्या वाणीला वैखरी असं म्हणतात. वैखरी. वैखरीचा अर्थ काय झाला, की जी वाणी किंवा जी भाषा आपण जीभ, दात, ताळू, ओष्ठ आणि मध्ये जो गळा आहे त्याच्यामध्ये महाप्राण, या सगळ्यांनी युक्त असं जे आपण बोलतो, याला मूर्धन्य म्हणजे मध्ये जिभेची पोकळी निर्माण करून सुद्धा काही शब्द येतात. आपण जर क बघितला तर हा तालव्य शब्द आहे. ख बघितला आपण तर हा घशाला अजून आतमध्ये जातो.
बघितलं आपण तर दंत तालव्य आहे, म्हणजे दात आणि टाळू एकत्र करावी लागते. तर बघितलं आपण तर जीभ आपल्याला वाकडी करावी लागते, मूर्धन्य आहे. ती मूर्धनामध्ये जीभ घुसल्यानंतर ट येतो. प म्हटलं की ओष्ठ येतो. ओठाशिवाय प म्हणता येणार नाही. प भ ब भ म हे सगळे ओष्ठे आहेत. ह जो आहे त्याला या बाकीच्या गोष्टींची गरज नाहीये, नुसती हवा आपण बाहेर सोडली तरी ह तयार होतो. तर म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलेलं आहे. हा जो पर्याय आपण निवडला हा सगळ्यात टुकार पर्याय. शब्द हा सगळ्यात वरचा पर्याय आहे. या वरच्या पर्यायामध्ये आपल्याला अनुभवाची मात्रा जी आहे ती केवळ शरीर पातळीवरतीच दिसणार आहे आपल्याला, तुम्हाला सांगतो. आणि त्याला इलाजही नाहीये. एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हटला की त्याने काही गोष्टी खाल्लेल्या नव्हत्या. मला म्हटलं याला काय म्हणतात? तर म्हटलं याला लिंबू म्हणतात. कसं लागतं? मी म्हटलं आंबट लागतं. दुसऱ्या गोष्टीकडे बघून म्हणाला याला काय म्हणतात? मी म्हटलं याला चिंच म्हणतात. कशी लागते? म्हटलं आंबट लागते. तिसऱ्या ठिकाणी दही होतं. म्हटलं याला काय म्हणतात? मी म्हटलं दही म्हणतात. कसं लागतं? म्हटलं आंबट लागतं. मला म्हणतो तो या तिन्ही पदार्थ आंबट लागतात? तर म्हटलं हो. एक सारखे आंबट लागतात? म्हटलं नाही, एक सारखे आंबट नाहीत. मग आता मला तुम्ही व्याख्यान देऊन हे सिद्ध करून सांगा की लिंबू नेमकं कसं आंबट लागतं, दही नेमकं कसं आंबट लागतं, चिंच नेमकी कशी आंबट लागते. आहे तुमच्यापैकी मी 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे की मी हे पदार्थ खाल्लेले नाहीत आणि मला तुम्ही शब्दांमध्ये या चवी समजावून सांगायच्या. आहे का कोणी? प्रश्न पैशाचा नाही, पैशाचा विषयच नाहीये. हे असंभव आहे. किती थिटा पर्याय आहे शब्द बघा. शब्दामध्ये 3 गोष्टींना आंबटच म्हटले. जगामध्ये अनेक प्रकारच्या चवी आहेत, परंतु आपण त्यांना षटरस म्हणजे 6 चवींमध्ये त्यांना मर्यादित करून टाकलंय. का? कारण आपल्याला त्यांना नावं ठेवत ठेवणार कसं? म्हणजे त्यांना नावं ठेवायची किती त्या चवींना? मग हाही आंबट, हा थोडा जास्त आंबट, तो थोडा कमी आंबट, एवढं बघतं चालेल आपल्याला. पण आंबट ते आंबट, पण सगळं वेगवेगळ्या प्रकारचं आंबट आहे. एकाच घरामध्ये काल आमचा मनोजचा आमचा विषय झाला. आईने केलेला स्वयंपाक आणि तेच पदार्थ वापरून बायकोने केलेला स्वयंपाक सेम चव राहते का बघा. काय होतं? काय होतं? पदार्थाचा काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जेवढं आईने वापरलं तेवढंच वापरताय. सेम मसाले वापरणार तुम्ही, सेम सगळं वापरा, त्याच्यात एक पण फरक करू नका. तरी सुद्धा खाताना कळतं. तसे तुम्ही 2 पदार्थ समोर ठेवून सांगितले, शब्दांमध्ये सांगा की यातलं आईचं कोणतं बायकोचं कोणतं तर कळणार नाही. पण ज्याने त्या चवी आधी चाखलेल्या आहेत त्याला ती तुलना माहित आहे. त्यामुळे तो लगेच ओळखतो आईने केलं की नाही. बायकोला म्हणतो, मग ती बायको म्हणते तुम्हाला आईचंच कौतुक, माझं कौतुकच नाही. नाही का? हे बरोबर चालतं. तुम्ही लक्षात घ्या. अनंत चवी आहेत, पण ज्यावेळेला शब्द वापरायची वेळ आली त्यावेळेला 6च. म्हणजे आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट, काय आता दुसरं कुठलं काय म्हणणार? दुसरं काय?
संपले. शब्द संपले. अनंत चवी, त्या अनंत चवी आपण 6 शब्दांमध्ये बद्ध करून टाकल्या आणि म्हणून या 6 शब्दांमध्ये चवींना सांगायचं सामर्थ्य नाही. आहे का? शब्द जो आपण वापरतोय, शब्द शब्द क्या कहे, शब्द के हाथ न पाव. शब्दाला हात पण नाही आणि पाय पण नाही. गम्मत बघा. शब्द शब्द क्या कहे, शब्द के हाथ न पाव, एक शब्द औषधी करे, वही शब्द करे घाव. संत कबीरांचं हा दोहा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी जर हे जोशी साहेब समोर बसलेले आहेत, आता एकच शब्द आहे जोशी साहेब, है ना, तो मी त्यांच्याकडे बघून फक्त भावना अशा आणून म्हटलं, काय जोशी साहेब कसं काय. बघा, शब्द सेम. आणि आता थोडं मध्ये अंतर ठेवून, काय जोशी साहेब कसं काय. सेम शब्द मी आधी वापरले तर जोशी साहेबांना अत्यंत आनंद झाला. आणि तेच शब्द मी थोडासा टोन बदलला, या वैखरीमध्ये थोडीशी मी पश्चंती मिळवली आणि जोशी साहेबांना पहिला शब्द औषधासारखा वाटला आणि दुसरा शब्द त्यांना घावासारखा वाटला. शब्दांच्या नादी किती लागायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. एकच शब्द तुम्ही रडून बोलले तर वेगळा अर्थ होतो, दुःखाने बोलले तर वेगळा अर्थ होतो, आनंदाने बोलले वेगळा अर्थ होतो, वेगळा अर्थ होतो. एका माणसाकडे मी गेलो, त्याला विचारले काय कसं काय चाललंय, तर तो म्हणाला ठीक चाललंय. आता ही गोष्ट मी माझ्या पुस्तकात लिहिली की मी अमुक ठिकाणी गेलो, एका माणसाला भेटलो, त्याला विचारलं कसं काय वाटतंय, त्याने उत्तर दिलं ठीक वाटतंय. त्या ठीक वाटतेचा अर्थ कसा घ्यायचा. तो ज्या पद्धतीने बोलला तो म्हटला ठीक आहे ठीक वाटतंय, याचा अर्थ ठीक वाटत नाही. हे तुम्हाला शब्दात पकडता येत नाही. पुढच्या वाण्या ज्या आहेत त्या तुम्हाला शब्दात पकडता येत नाही. शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी अत्यंत थिटा पर्याय आहे. इथं एक ओळ लिहिलेली आहे. पण आपल्याकडे दुर्दैव आहे, मी जर पश्चिममध्ये इथे जर सुरू केलं तर तुमच्यापैकी कोणालाही कळणार नाही. तुमची मी सहज फसवणूक करू शकतो. एक सूत्र लक्षात घेणं गरजेचं आहे. कलात्मक पद्धतीने अत्यंत फोर्स देऊन अत्यंत जोरात खूप टाळ्या मिळाल्या असतानाही कलात्मक पद्धतीने प्रस्तुत केलेले शब्द हे कधीही सत्य नसतात. आपण फसतो कुठं ती जागा दाखवतोय तुम्हाला. ही आपली फसण्याची जागा आहे. एखादा माणूस खूप सुंदर बोलतो, लागलाच हा बाबा त्याच्या वचनी. एखादा माणसाची कुठली तरी ज्ञानेश्वरी पाठ आहे, लगेच हा इकडे सपाटच, त्याचं पाठ आणि हा सपाट. अनादी अविद्या आडवाच डायरेक्ट होतो. तुम्हाला सांगतो फसवतात लोक.
तुम्हाला. शब्दामध्ये एवढा दम कधीच नव्हता. तुम्हाला सांगतो, तुमच्या बायकांचं आज यांच्या समोर मांडतो बघा. माझ्या पण बायकोचं सेमच दुखणं आहे. ती गेली 25 वर्षे माझा संसार चालू आहे आणि ती अजूनही हेच वाक्य म्हणते की तुम्हाला मी काय म्हणते ते कळतच नाही. आहे की नाही असं? तुम्हाला इतकी वर्ष माझ्याबरोबर संसार करता पण अजून मला तुम्ही नीट समजूनच घेत नाही. आता काय समजून घेणार? तुमची देवाणघेवाणच वरती वैखरीच्या पातळीवर आहे. कसं समजून घेणार तुम्ही एकमेकांना? वैखरी ही समजून घेण्याला कधीही लायक नव्हती. तुम्हाला सांगतो, ही फसवण्याच्याच कामी येते. तुम्हाला सांगतो मी, इथं मीच माझं प्रवचन खोडतोय, लक्षात घ्या. मला सुद्धा मी बोलतोय, पण मीच हे सांगतोय की उद्या वेळ आली तर या माझ्या शब्दांवर सुद्धा काट मारा, पण आधी शब्द पकडा. आधी तुम्ही सत्य पकडा, शब्द पकडू नका. शब्द पकडले की तुम्ही मला पकडणार, मला पकडले की तुम्ही माझे पाय पकडणार, आणि माझे पाय पकडले की मी कधी ओढला जाईल हे मला माहित नाही. मग माणूस कधीही पाय धरतो ना, तुम्हाला सांगतो त्याच्यासारखं मी कलाकार माणूस असल्यामुळे मला माहिती आहे, हा फार मोठा शाप आहे कलाकारांना. चांगलं बोलायचं, कलात्मक पद्धतीने मांडायचं, साहित्यिक पद्धतीने मांडायचं. अरे पण त्या साहित्यिक पद्धतीने मांडल्यामुळे जी राई आहे तिचा पर्वत होणार आहे, की जो सूर्य आहे त्याचं चंद्रात परिवर्तन होणार आहे. काय होणार आहे? कलात्मक पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी मांडून, त्याला म्हणतात खोटं बोल पण रेटून बोल, असा एक शब्द आहे आपल्याकडे. म्हणजे काय होतं? म्हणजे लोक ते लक्षात ठेवतात आणि मग त्यांना वाटतं हेच सत्य. पण आज आपण या पहिल्या पर्यायावर, आता आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून आपण शब्दांचा आधार घेतोय. पण दुसरा पर्याय तुम्हाला कळणार नाही. माझ्याकडे विधी आहे, मी पश्चिमतीमध्ये सुद्धा प्रवचन करू शकतो, मी मध्यमामध्ये सुद्धा प्रवचन करू शकतो, आणि मी परेमध्ये सुद्धा प्रवचन करू शकतो. हे तुम्हालाही येतं. अज्ञान आठवतं ना तुम्हाला? ते आडवं चाक, आणि त्या आडव्या चाकाला हे माहीतच नाही की मी कितीतरी किलोमीटर धावू शकतो. अज्ञान. त्या अज्ञानामुळे मला 3 भाषात उरलेल्या बोलता येत नाही. बोललं तरी तुम्हाला कळणार नाही, आणि कळणार नाही म्हटल्यानंतर या सभा मंडपाचा तो सगळ्यात मोठा अपमान. त्याचं कारण असं की आपण कालापव्यय केला, आपण टाइमपास करला. आपण टाइमपास साठी बसलो इथे? टाइमपास साठी बसलेलो नाही. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचा प्रवचनांचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला चांगलं वाटेल असं मी काहीही बोललेलो नाही. बोललोय का? मी स्वतः घेऊन बसलेलो आहे की नाही? हे चांगलं नाही वाटत, आतमध्ये कुठेतरी डिवचतंय, तुम्हाला टोचतंय. कारण काय की इतक्या मान्यता आहेत सगळ्या, आणि त्या मान्यतेवर हा बाबा बाण सोडतोय. ते पचवता आमचे धूत काका म्हणतात सगळं पचतं, सगळं पचतं, पचायला फार कठीण जातं. अरे पचायला कठीण जातं तर लाळेचं प्रमाण वाढवा, लाळ वाढवा. लाळ कधी वाढते? एखादा पदार्थ बघितल्यानंतर त्या पदार्थाच्या आपण ज्यावेळी प्रेमात पडतो तेव्हा लाळ वाढते आपली.
एखादा पदार्थ आपण बघतो, त्या पदार्थाच्या आधी एक उपजत भूक निर्माण करतो आपण, त्या भुकेला आवडीची जोड देतो आणि मग लाळ निर्माण होतो. वापरा ही टेक्निक. सगळं आवडेल, पण शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी अत्यंत थिटा पर्याय आहे आणि त्यामुळे एक जीव समजून घ्यायचा आहे आपल्याला. जीव. तर त्यासाठी 5 दिवस घालवलेत, अजून काही कळत नाहीये आपल्याला. अजूनही मी कोणाला विचारलं की जीव म्हणजे काय, ते म्हणेल जीव जायची वेळ आली, पण अजून जीव काही कळत नाहीये म्हणून. नाही कळणार. आपल्याकडे स्वीकाराचे पर्याय असे आहेत. मला एक सांगा, आतापर्यंत आपल्या मोठमोठ्या डॉक्टरांनी ऑपरेशन्स केलीत, मेंदूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळ्या इंद्रियांची ऑपरेशन होतात, तुम्हाला सांगतो मी. पण ही ऑपरेशन करताना कोणत्या डॉक्टरने असा दावा कधीही केला नाही की मला हा जीव सापडलाय. काय गंमत आहे. अख्खं शरीर उलथ पालथ करतात, पार त्याला कात्रीने कापतात, उघडतात, परत बंद करतात, शिलाई मारतात, आणि तरी सुद्धा जीव सापडत नाही. का नाही सापडत? तुम्हाला इच्छा आहे डोळ्यांनी बघायची, दिसणारा पदार्थ असा आहे तो या डोळ्यांना दिसणारा नाहीये. तुम्ही उद्या जर कितीही उपोषण केलं अण्णा हजारेंसारखं की काही का असे ना, वारा मला अनुभव देतो ना, मग त्याने दिसायला पाहिजे, आणि याचा अट्टहास म्हणून उपोषण केलं, तुम्ही पण अण्णा हजारेंसारखीच माघार घेणार नाही होणार. कारण वाऱ्याला रूपच दिलेलं नाही. पण मग वारा खोटा का? वारा खोटा म्हणायचा का? नाही, वारा खोटा नाही, कारण तो अनुभव देतो आपल्याला, त्याचं अस्तित्व जाणवतं, त्याची झुळूक जाणवते, त्याचा रेटा जाणवतो, त्याचा विध्वंस जाणवतो, सगळं जाणवतं. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे असंच परमेश्वराला जाणण्याचं साधन नाहीये, इंद्रिय नाहीये. म्हणून कृष्णाला 10 अध्याय शब्दांचा पर्याय वापरला. शब्दांचा पर्याय 10 अध्याय. गीतेतल्या 18 अध्यायांपैकी 10 अध्याय निव्वळ बडबड 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 बडबड. सगळं कळलं. सांख्य योग, हा योग, तो योग, ज्ञान योग, प्रेम योग, प्रकृती, पुरुष, रज, तम, सत्व, सगळं माहिती. परमेश्वर कुठं कळाला? मग शेवटी 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला तो अर्जुन म्हणतोय की अरे हे सगळं तू ठीक सगळं सांगितलं, मला सगळं ठीक आहे, पण हे सगळं तू सांगून झाल्यानंतर, ही माहिती मला माहिती पडल्यानंतर सुद्धा मला परमेश्वराचं दर्शन तर नाही. मग तो कृष्ण, त्याला ती अडचण लक्षात आली. त्याच्या लक्षात आलं की शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी अत्यंत थिटा पर्याय आहे. त्याला कळणार नाही कधीच परमेश्वर. आणि मग त्याला अर्जुनाला सांगितलं, बेट्या, न तु मां शक्यसे द्रष्टुमनैव स्वचक्षुषा. अर्जुना, तू मला या तुझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीस. चर्मचक्षुंना ही मर्यादा कधीही येणार नाही. आणि म्हणूनच देवासमोर गेल्यानंतर सुद्धा आपण डोळे झाकतो.
कारण तिथे सुद्धा डोळे सुचवतात तुम्हाला की हे जे समोर आहे हे फक्त पर्याय म्हणून उभा आहे, परंतु जो अपर्याय आहे, ज्याला पर्याय नाही, असा घटक तुला ह्या डोळ्यांनी दिसणार नाही. डोळे बंद कर. म्हणजे देवाचं दर्शन करायला जातो तर तिथे सुद्धा डोळे सुचवतात. डोळे भाषा बोलतात. या भाषा आपल्याला माहित नाहीये. तुमचं शरीर बोलत. भूक लागली, कोण सांगतं का तुम्हाला? कोण सांगतं? कोण सांगतं? सांगतं शरीर सांगतं. ते तुमच्याशी संवाद साधतं. तुम्हाला सांगतो, इथं बसल्यानंतर तुम्हाला शरीर धर्म विसरतात का? इथं बसल्यानंतर तुम्हाला भूक तहानेचा आभास निर्माण होत नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे चाललेलं आहे हे शरीर पातळीवर नाहीच, शरीर पातळीवर असतं. मी जर एखाद्या गुलाबजामची चर्चा केली असती तर इथून लगेच भुकेचा विजृंभ सुरू झाला असता, तुम्हाला सांगतो. पण ही चर्चा शरीराच्या परती आहे, शरीराच्या पलीकडचा विषय चाललाय. शरीरामध्ये असूनही अशरीरी असणाऱ्या गोष्टीविषयी आपण चर्चा करतोय. इतकं सोपं नाहीये. जे दिसत नाही त्याच्यावर चर्चा काय करणार? वाऱ्यावर लेक्चर काय काढायचं? लेक्चर काढल्यानंतर त्याचा परिणाम काय? परिणाम जरी सांगितलं तरी त्यात तुमचं कल्याण कुठे? फुग्यामध्ये खूप हवा भरून दिली म्हणून कोणाचं कल्याण झालंय का कधी? काहीच होत नाही त्याच्यामुळे. शब्द, आपण शब्दांमधून संतुष्ट होण्यासाठी आलेलो आहोत, परंतु ज्या मार्गाची आपण चर्चा करतोय तो मार्ग नमाम शक्यसे द्रष्टुमने नैव स्वचक्षुषा. मग तो अर्जुन म्हणतो, अरे मी तुला या डोळ्याने बघू शकत नाही. असं कसं? लहानपणापासून बघतोय तुला, जेव्हापासून आपली ओळख आहे तेव्हापासून बघतोय तुला, आणि तरी सुद्धा तू मला म्हणतोस मी तुला बघू शकत नाही. असं कसं? जीव आणि परमेश्वरातले फरक आहे बघा. जीवाला असं वाटतं की या डोळ्यांनी जे दिसतं तेच फक्त सत्य, या कानांनी जे ऐकू येतं तेच फक्त सत्य, या त्वचेने जे स्पर्श केले जातं तेच फक्त सत्य, या नाकाने ज्याचा वास घेतला जातो तेच फक्त सत्य, या जिभेने ज्याची चव घेतली जाते तेच फक्त सत्य. आपली ज्ञानेंद्रिये, आपली कर्मेंद्रिये यांच्याद्वारे अनुभवाला येणार जग म्हणजे सत्य, अशी आपली सत्याची असत्य व्याख्या झालेली आहे. आधार गीता. न तुमाम शक्यसे द्रष्टुमने नैव स्वचक्षुषा. अर्जुना, तू मला या डोळ्यांनी बघू शकत नाहीस. मग अर्जुन म्हणतो, मग करू काय? तर त्याच्या पुढचं उत्तर आहे की दिव्यम ददामि ते चक्षु, की मी तुला दिव्य चक्षु देतो. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. आणि त्याच्यानंतर पुढचा श्लोक येतो, त्याच्यात असं लिहिलंय की अर्जुनाला त्याने दिव्य चक्षु दिला आणि लगेचच विश्वरूप दर्शन झालं. आजीबाईंनी लगेच हात जोडले बघा, इथं झालं विश्वरूप तुम्हाला.
नाही झालं. पण विश्वरूपाचं दर्शन कधी झालं? इंद्रियांच्या परतं साधन मिळालेले, लक्षात घ्या. इंद्रियांच्या पलीकडचं साधन आहे. दिव्यं ददामि ते चक्षु. आणि देणारा कोण? देणारा कोण? ज्याला हे माहीत आहे की परमेश्वर या डोळ्यांनी दिसू शकत नाही, ज्याला माहीतच नाही परमेश्वर या डोळ्यांनी दिसू शकत नाही, तो काय करतो? तो स्वतःच परमेश्वर होऊन असतो. मीच विठ्ठलाचा अवतार. कोण कोण बापू, कोण कोण काय काय, मीच कृष्णाचा अवतार, मीच आणखी कोणाचा तरी अवतार. आमच्या पु ल देशपांडेंनी एक वाक्य लिहिलं की हिंदू धर्मामध्ये या अवतारवाद्यांनी परमेश्वराच्या अवताराचा पार अवतार करून टाकला. काय आपले अवतार आहेत तुम्हाला सांगतो. काय त्यांचे अवतार? अहो त्यांचे अवतार तुम्ही बनवले. जीव एवढा फसवा आहे तुम्हाला सांगतो मी. आयडिया करतो, आयडिया. तो काय करतो? त्याला माहितीये की विषय सुखांमध्ये खूप मजा आहे. मग तो काय करतो? दिव्यत्व निर्माण करण्यासाठी अशी विधी बनवतो की ज्याने संसार त्यागला तो श्रेष्ठ, ज्याला बायका मुलं नाही तो श्रेष्ठ. हे आपल्या व्याख्या आहेत सगळ्या. तुम्हाला सांगतो असं का? कारण तो बाबा शेवटी परत भीक मागायला आपल्याच दारात येणार आहे हे आपल्याला माहिती असतं. तो जातो कुठे? कुणाला संसार सुटलाय. एक जण महात्मा दुसऱ्या ज्ञानाला भेटला. महात्मा होता. तर त्या महात्म्याचा पाया पडला. तो माणूस पाया पडल्यानंतर तो महात्मा त्याच्या पाया पडला. एका माणसाच्या आधी माणूस महात्म्याच्या पाया पडला आणि मग महात्मा माणसाच्या पाया पडला. दोघांनी एकमेकांना प्रश्न केला, तू माझ्या का पाया पडला? महा म्हणला, तू माझ्या का पाया पडला? ज्या वेळेला साध्या माणसाला विचारलं की तू का माझ्या पाया पडला, तो म्हणला कि आपने तो संसार त्याग दिया, इसलिए आपके पैर छू रहा हूं. मग आता हा महात्माला तो विचारतो की महात्मा जी तुमने मेरे पैर क्यों छुए? तो म्हणतो, अरे मी तर संसारच त्यागला, काय फार मोठी गोष्ट त्यागली नाही, पण तू तर परमेश्वर त्यागलायस म्हटले. तुला तर परमेश्वरची सुद्धा इच्छा नाहीये, तू परमेश्वर त्यागी आहे. संसार त्यागी या छोटा, परमेश्वर त्यागी या मोठा. या न्यायाने म्हणे मीच तुझ्या पाया पडतो. या न्यायाने आपण इथे सगळी बसलेली मंडळी वंदन करण्याला पात्र आहात तुम्हाला सांगतो. कारण आपण परमेश्वर त्यागी आहे. संसार त्यागी या छोटा, परमेश्वर त्यागी या मोठा. तुम्हाला सांगतो आपण व्याख्या बनवल्या सगळ्या खोट्या खोट्या. आणि काय होतं? चुकीच्या दिव्यतेच्या नादात माणसं या व्याख्यांमध्ये कैद होतात. आणि नंतर तुम्हाला सांगतो की आनंदी असतो तो तुम्ही आम्हीच. हा जो महात्मा असतो ना, हा कधीही आनंदी नसतो. तेव्हा इतके नियम लावून ठेवतो आपण, त्याला आपल्या कावडीत आलेला आता तो आपल्या तावडीत आलेला आहे. त्याला नियम लावतो लगेच आपण. हे बघा, हे महाराज अजिबात पैसे घेत नाहीत आपण बोलतो. मग तो महाराजला वाटतं पैसे नाही घ्यायला पाहिजे. त्याची इच्छा खूप आहे की पैसे पाहिजेत, माझं कसं चालणार. पण काय होतं, ती भिंत अशी उभी करतो आपण की महाराज पैसे घेत नाहीत. आपल्या पैशाचं रक्षण आपण करतो.
महाराज पैसे घेत नाही. महाराजही लगेच नाही पैसे घेत नाही. अरे ते इतकं दुःखाने बोलतात ना पैसे घेत नाही, म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला सांगतो. त्यानंतर सुद्धा आपल्या घरी खूप चांगले चांगले पदार्थ करतो आपण, आणि तिथे मात्र त्यांचा तो एक पंटर असतो, त्याला आपण सांगून ठेवलेलं असतं की महाराज शाक भाजी किंवा नुसतं सूप किंवा व्हेजिटेरियन याच्यापेक्षा दुसरं काहीही घेत नाहीत. झालं, बाकी सगळे गुलाबजाम खातील, लाडू खातील, पेढे खातील, पण इथं महाराजांना नुसतं मेथीचं सूप किंवा काहीतरी मिळतं. तुम्हाला सांगतो, आपण या सगळ्या लोकांना बरोबर वापरतो. तुम्हाला सांगतो, महानतेच्या नादात माणसाचं एकदम जनावर होऊन जातो. तुम्हाला सांगतो मी, महानतेच्या नादात त्याला कळतच नाहीये की माझं जीवन आता माझं राहिलेलं नाहीये. एका किल्ली दिलेल्या खेळण्यामध्ये माझं परिवर्तन झालेलं आहे. कोणीतरी येतो, किल्ली देतो महाराजांना, मग महाराज चालतात तडाक तडाक तडाक. ह्या असल्या महानतेच्या व्याख्यांमध्ये आपण अडकलेलो नाहीये. एकदा परमेश्वराला असं कोणीतरी विचारलं की या जगात सुखी कोण? तर म्हटलं जा शोध. तर त्याने सुरुवात भिकाऱ्यापासून केली. त्याला म्हणले तू सुखी आहेस का बाबा? म्हणले नाही हो, मी कसला सुखी, माझ्यापेक्षा मध्यमवर्गीय सुखी, ज्याला खायला प्यायला कधी मिळतंय निदान. गाडी निघाली मध्यमवर्गीयाकडे. त्या मध्यमवर्गीयाला विचारलं तू सुखी आहेस का? अहो कसला आलंय म्हणे, पगार जेवढा मिळतं ते मासिक बजेट भागवता नाकी नऊ येतात. कशात काय बसवायचं काहीच कळत नाही. गेली 20 वर्ष बायकोला एक साडी घेऊ शकलेलो नाहीये. महागाई वाढते, हे वाढतं, माझ्यापेक्षा पैसेवाला सुखी. झालं, गाडी चालली पैसेवाल्याकडे. बाबा पैसेवाल्या तू सुखी आहेस का? कसलं मी सुखी म्हणताय? माझ्या पैशाचं रक्षण कसं करायचं हा मोठा प्रॉब्लेम. कुणी या पैशासाठी माझं नरडं काढलं तर करायचं काय? मी पण दुःखी आहे, माझ्याकडे पैसा आहे पण संरक्षण व्यवस्था पुरेशी नाही. त्यापेक्षा राजा सुखी आहे, त्याच्याकडे पैसाही आहे संरक्षणही आहे. गेले राजाकडे. राजा तू सुखी आहेस का? कसलं डोंगलाचं सुख घेऊन बसलाय. तो दुसऱ्या देशाचा राजा आक्रमण करेल या भीतीने रात्रंदिवस पछाडलंय म्हणे. झोप येत नाही मखमली गादीवरती. मी कसला सुखी आलोय, मला प्रजेची चिंता, मला अमुक मला तमुक. माझ्यापेक्षा बादशाह सुखी, जो राजांचा राजा. गेले त्याच्याकडे. म्हणले अहो कसला आलंय, कोण सुखी नाही म्हणे जगात. या जगामध्ये सुखी फक्त परमेश्वर. गाडी गेली परमेश्वराकडे आणि त्याला विचारलं की बाबा आता या भूलोकीचे सगळे संपलेले आहेत, आता तूच एक उरलाय, तू तरी सुखी आहेस का? परमेश्वर म्हणतो नाही. का? कारण या भक्तांनी माझ्या एवढ्या व्याख्या तयार केलेल्या आहेत, त्या प्रत्येक व्याख्येप्रमाणे स्वतःला बदलताना, त्या प्रत्येक व्याख्येत बसताना माझं पार लक्तर झालेली आहेत म्हणतो. एक म्हणतो निराकार, त्यामुळे त्याला दर्शन देता येत नाही. दुसरा म्हणतो साकार, त्याला जाऊन दर्शन दिलं तर हे नाराज होतात. हे म्हणतात आम्ही निराकार म्हणून बरोबर, तू साकार कशाला झाला? साकारवाले म्हणतात आम्ही साकार म्हणतोय, मग तू निराकारांचे कशाला लाड करतोस? जशी आपण महाराजांची अवस्था करतो ना, तशीच आपण परमेश्वराची पण अवस्था करून टाकलेली आहे. आपल्याला आपल्या सोयीचा परमेश्वर पाहिजे आणि म्हणून शब्दांमध्ये खेळत बसतो आपण. शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी
अत्यंत थिटापर्याय आहे. माऊलींचं भजन आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ऐकता ते कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक ऐकता की नाही. तेने मज लावियला वेदू, त्याच्यात एक शब्द येत आहे की शब्द विण संवाद आहे की नाही. मी नाही बोलत, माऊली बोलतात. शब्द विण संवाद गुजे विण अनुवाद आहे की नाही. आपली धाव ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे नाही. त्यामुळे आता मानानं माना हेच सत्य. माझ्या त्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना सुद्धा ते मधु जोशी फिरून 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 उपमा द्यायची. त्या ग्रंथाला म्हटले की हे ज्ञानेश्वरासारखं साहित्य निर्माण केलंय. काल ते आपले काय नाव आचार्य तेही म्हणाले की माऊलींचं काम पुढे रेटतायत. कशाला आपल्याला तुलना लागतात, कशाला तुलना लागतात. तुम्ही तुमच्या बायकोकडे जाऊन म्हणा बरं की तू त्या आमच्या दुसऱ्या बाईसारखी सुंदर दिसते. ती कसं म्हणेल तुम्हाला. ती म्हणेल का त्या बाईला काय व्यवस्थित बघून आलात का काय तुम्ही. कशाला लागतात तुम्हाला तुलना. का करता तुलना तुम्ही. या तुलनेने आपल्या जीवनाचं वाटोळ करून टाकलंय. तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक गोष्ट तुलनेत करतोय आपण आणि म्हणून हे अवतार पोहोचले आपण सगळे. तुलना करतो. हा अमक्याचा अवतार, तो तमक्याचा अवतार. संपूर्ण जन्मापासून ते मृत्यू स्वीकारेपर्यंत कृष्ण कधीही म्हणाला नाही की मी विष्णूचा अवतार आहे. म्हणालाय का. मला हे कुठून तरी आणून दाखवावं कोणीतरी याचं प्रमाण. आपण त्याला विष्णूच्या अवतारात कोंबून टाकलेलं आहे. राम आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही म्हणालेला नाहीये तुम्ही सगळी रामायण पालती घाला. तुम्ही कंब रामायण वाचा, तुम्ही अध्यात्म रामायण वाचा, तुम्ही वाल्मिकी रामायण वाचा, तुम्ही तुलसी रामायण वाचा. कधीही म्हटलेला नाहीये की मी अमक्या विष्णूचा अवतार आहे. ते आपण डिझाईन केलेलं आहे सगळं. आपण लगेच त्याला फिट, आपल्याकडे जागा आहेत, फिट करून टाकलं. देवांचा अवतार बघा ना तुम्ही. पहिला अवतार मत्स्य, कच्छ, वराह है ना. वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण. म्हणजे कृष्णाला सुद्धा वराह म्हणजे डुकराच्याच पंक्तीला. काय म्हणताय काय तुम्ही. काय माशाच्या पंक्तीला, कासवाच्या पंक्तीला. सगळे विष्णूचे अवतार. मासा पण विष्णूचा अवतार. मासा विष्णूचा अवतार आहे तर एवढी लोक खातात कशी काय. विष्णूला खातात. कुणीही म्हटलेलं नाहीये. हे कसं झालंय की आपण आपली डिझाईन निर्माण केली सगळी आणि त्या डिझाईन मध्ये ज्या ज्या लोकांनी चांगली कामं केली ती सगळी आणून त्याच्यामध्ये फिट करून टाकली. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मध्यंतरी एक पुस्तक वाचलं मी श्रीपाद श्रीवल्लभांचं. त्याच्या शेवटी असं आहे धोत काका की आपले शिवाजी महाराज, अजून ते दुसरे काय नाव त्यांचं आणखी कोणीतरी, हे सगळेच त्या अवतारात घुसलेत. तुम्हाला सांगतो मी. आणि आपण पण लगेच बघा आपल्या महाराष्ट्राचं त्यांच्याकडे आलं. कुरवपूर नाही का. कुठे आलं ते कुरवपूर. आंध्रामध्ये. चालली सगळी महाराष्ट्राची पिलावळ आंध्रामध्ये. कारण महाराष्ट्रातली लोक पण त्याच्यामध्ये आहेत. अहो किती युक्ती आहे. तुमची जी दैवता आहेत, तुमची जी श्रद्धास्थानं आहेत, ती एकदा अवतारात बसवली की तुम्ही काहीही करायला लागत नाही तुम्हाला शरण आणायला. तुम्हाला सांगतो
बाबासाहेब पुरंदरेंबरोबर मी वाद घातला या विषयाचा, कारण ते शिवरायांचे संपूर्ण जीवन त्यांनी त्याच्यात घालवलेलं आणि त्यांनी मला कौतुकाने दाखवलं शिवाजी महाराज. म्हटलं बाबासाहेब, बिझनेसची एवढी मोठी चाल तुमच्या लक्षात येत नाही? शिवाजी महाराज आमच्याचा अवतार होते हे सांगायला आंध्रातला माणूस कशाला? मग आपण नाही ओळखू शकलो त्याला. मुस्लिम कम्युनिटीमध्ये सरते शेवटी हज, मी टीका करत नाहीये, हज यात्रा आणि सगळे जे पैसे जातात अख्ख्या जगातले ते सगळे शेवटी त्या हज मध्ये एकवटतात. तुम्हाला सांगतो काय चाललंय आपलं आपल्याला कळत नाही. ही डिझाईन्स अशी बनवलेली आहेत की या डिझाईन मध्ये बरोबर राजकारण आहे, बरोबर तुमच्या स्वभावाचे गुणदोष माहीत आहेत, तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीला रत होत आहे चांगलं माहीत आहे, तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला सवड मिळू नये म्हणून कर्मकांड भरपूर निर्माण केलेली आहेत. तुम्हाला तुमच्या उपवासातून फुरसत नाही, नवस सायासातून फुरसत नाही. कधी बघणार हे सगळे विषय की आपण जे करतो ते बरोबर करतो का? काही नाही. एक काहीतरी थातूर मातूर लिहिलेलं असतं ते देतात तुम्हाला, आयुष्यभर ते वाचत बसता. माझ्या माहितीचे एक सद्गृहस्थ आहे, नाव घेणार नाही, त्यांना काहीही लिहिता येत नाही, पण त्यांच्या नावावर ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाची पारायण होतात. आणि माझ्या सुदैवाने आणि त्या महाराजांच्या दुर्दैवाने मी त्या बाईला भेटलो जिने तो ग्रंथ लिहिला. वेड लागलं त्या बाईला, वेड लागलं, कारण ते लिहून सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर तो अधिकार काढून घेतला. ती बाई आता वेडी पिशी होऊन हिंडते. तुम्हाला सांगतो, जिने लिहिलं ती वेडी आणि ज्याने ढापलं तो आपल्यासाठी सद्गुरू. कुठे आहोत आपण? नाव यासाठी घेत नाहीत कारण खूप लोक त्यांचे भक्त आहेत, मला माहिती आहे. शोधा. हा अनुभव मलाही आलेला आहे. मला संगीताचा फार शौक, भजनं लिहायचा फार शौक. सगळ्या अगदी सत्य साईबाबांपासून सगळ्या महाराजांची भजनं मी लिहायची. एका महाराजांकडे मी गेलो, पहिली सीडी अत्यंत सुंदर झाली, दुसरी सीडी बनवली, दुसरी सीडी बनवल्यानंतर रचना खूप चांगल्या झाल्या. त्या महाराजांनी मला एकट्याला बोलवलं. कळलं का तुम्हाला? कुणीच नको, एकटाच. एकट्याला बोलवलं. मला म्हटले, अरे ही भजनं खूप चांगली आहे पण याच्या खाली छाप पाहिजे. छाप म्हणजे काय माहिती का तुम्हाला? छाप म्हणजे ज्याने भजन लिहिलं त्याचं नाव, त्याला तकल्लुस असं म्हणतात. छाप पाहिजे म्हणजे तुका म्हणे, नामा म्हणे, नाही का, ज्ञानदेव म्हणे, चोखा म्हणे, गोरा म्हणे, जनी म्हणे, जनाबाईचं भजन. अहो म्हटलं मग महाराज आता मी तर म्हटलं असं काही लावणार नाही की राजू सवार म्हणे, आहे का? नाही नाही नाही, तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. म्हटलं मग कसं करायचं? माझी छाप लावायची, माझा छाप टाकायचा, म्हणे अमुक अमुक. कारण काय दिलं?
कारण असं दिलं की आता कोणतंही प्रॉडक्ट विकण्यासाठी तुमचं नाव चालणार नाही. ते प्रॉडक्ट विकायचं असेल तर तिथं म्हणे डॉट डॉट लावावं लागेल. केलं शेवटी प्रत्येक भजनात एक कडवं ऍड केलं म्हणे अमुक अमुक, आणि त्याच नावाची सीडी मार्केटमध्ये आणली म्हणे अमुक अमुक. ते धो धो खपली. त्याच्यानंतर त्या महाराजांना रामराम केला. म्हटलं सगळे एका माळेचे म्हणी आहेत. म्हटलं यांना परमेश्वर जरी कळत असला तरी बिझनेस व्यवस्थित कळतो. एवढी पात्रता निश्चित आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अत्यंत वाईट सूत्र आहे तुम्हाला. परमेश्वराच्या राज्यात अशी सूत्र काम करणार नाही. तुम्हाला सांगतो, दयेच्या राज्यात अशी सूत्र काम करणार नाही. कृपेच्या राज्यात अशी सूत्र काम करणार नाहीत. तुम्हाला सांगतो, त्याच्या राज्यामध्ये झुकती है, झुकाने वाला चाहिए म्हणून चापकाचे फटके ओढणार नाही तुम्ही. पण इथे तसं नाहीये. इथे त्या सगळ्यांना माहिती आहे की शब्दांच्या पलीकडे यांची धाव नाही. त्यामुळे यांना एखादा ठाकरमातर मंत्र दिला तरी चालतो. झालं. तो मंत्र कानामध्ये दिला जातो. आयडिया बघा, आयडिया. तो मंत्र कानामध्ये दिला जातो असा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तू स्पेशल आहेस. लक्षात घ्या, तू स्पेशल आहेस. मग असं आपल्याला वाटतं की गुरूंनी मला सेपरेट बोलवलं, जसं त्या महाराजांनी मला सेपरेट बोलवलं आणि माझं सगळं हरण करून घेतलं. तसं तुम्हाला सेपरेट एकट्याला मंत्र दिला की तुम्हाला वाटतं माझ्यासारखं कोणालाच महाराज ट्रीट करत नाही, माझ्यासारखी VIP वागणूक कोणाला मिळत नाही. झालं, तुमचं संपलं. तो मंत्र आयुष्यभर तुमच्या मानगुटीवर बसतो आणि त्या मंत्राचा तो असा त्या मंत्राने पिळून पिळून तुमचं त्या सरकातून ऊसाचं चिपाड निघावं तसं ते चिपाड आपलं होऊन जातं त्या सगळ्या विषयामध्ये. आपल्याला माहित नाहीये हे सगळं. काहीही होतं. आम्ही लहानपणी ऐकायचो हे असे गुर्र, म्हणजे कान में करता हूं गुर्र, म्हणजे तू छेला मैं गुर्र, मैं जीता तू मर. काय साधलं का ते बघत नाही तुम्ही. काय मिळालं तुम्हाला, काय मिळालं तुम्हाला? काहीच मिळत नाही. आमच्या माय भगिनी असतात त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे ना राब 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 राबतात. त्यांना विश्रांती मिळत नाही. मग अशा वेळेला काय करतो आपण? एखादा महात्मा म्हणतो बाई तुम्हाला कंपल्सरी 1 तास हा राम 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 म्हणत बसायला लागेल. मग ती बाई ती 1 तास राम राम म्हणते आणि मग ती म्हणते की मला खूप अनुभव आले. अहो अनुभव काय आले माहितीये का? त्या दिवसभराच्या व्यापातून सुटका झाली थोडा काळ. शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी 10 मैल एवढा सुद्धा नाही. कारण 10 मैलाच्या पलीकडे माझं भाषण कळणार नाही कुणाला. त्यांच्या भाषेत बोलावं लागेल मला, इतकं थिट. आणि तुम्ही आम्ही मात्र शब्दांनी संतुष्ट होण्यासाठी आलेलो आहोत इथे. तुम्हाला वाटतं की झालं, प्रवचन झालं, कृतकृत्य झालं, खूप ऐकलं, खूप मिळालं. अरे पण त्याचा उपयोग काय? काहीच नाही होत. खलील जिब्रानची एक स्टोरी आहे तुम्हाला सांगतो मी. हा खलील जिब्रान आईच्या पोटात होता.
फार सुंदर स्टोरी आहे ती. आईच्या पोटात असताना तो म्हणतो की आमच्या घरी एक कुडमुड्या ज्योतिषी आला. हे जे राशीफल बिशीफल बघतात ना, हे सगळे असेच असतात, सगळे अंदाजपंचे दाहोदर्शी असतात. कृष्ण ज्या मुहूर्तावर ज्या काळात जन्माला आला त्या काळात जगात हजारो लोक जन्माला आलेली आहेत त्याच मुहूर्तावर, पण त्यापैकी एकालाही कधी कृष्ण होता आलेले नाही. हे सगळं झूट आहे. सगळं हे सगळी मान्यता प्राप्त फसवणूक आहे. पण तो ज्योतिषी आला आणि आईला म्हटला, आई तुम्हाला मुलगी होणार आहे. तर हा खलील जिब्रान म्हणतो, मी आईच्या पोटातून जोरात ओरडलो, मूर्खा, मी तर आतमध्ये मुलगा आहे आणि तू का असं भविष्य सांगतोय की मुलगी होणार आहे म्हणून. आणि पुढची ओळ आहे, पण माझी भाषा कोणालाच ऐकायला आली नाही म्हणतो. माझी भाषा कोणालाच कळली नाही म्हणतो. मग म्हणे माझा जन्म झाला. जन्म झाला त्याच्यानंतर काय झाला, मुलगा झाला का मुलगी झाली? मुलगाच झाला. तर तो ज्योतिषी परत आला. त्याला माहिती आहे की बाईच्या स्मरणशक्तीला दगा देता येतो. तो म्हणला, आई मी भविष्यवाणी केली होती की नाही की तुम्हाला मुलगा होणार आहे. तर हा म्हणतो खलील जिब्रान, मी जोरात ओरडलो, अरे मी पोटात असताना तू मुलगी म्हणाला होता आणि आता म्हणतो मुलगा. पण म्हणे माझी भाषा कोणालाच कळली नाही म्हणे. त्याच्यानंतर थोडा मोठा झालो म्हणे, रांगायला लागलो. तो आला ज्योतिषी परत आणि मला म्हणाला, माझ्या आईला म्हणाला, मला नाही, की आई आई हा तुमचा मुलगा मोठा झाल्यानंतर इंजिनियर होणार आहे. तो खलील जिब्रान म्हणतो, जोरात ओरडलो म्हणतो मी, खबरदार म्हणतो खोटं बोललास तर. अरे मी डॉक्टर होणार आहे म्हणला, तत्ववेत्ता होणार आहे म्हणला, फिलॉसॉफर होणार आहे, आणि तू काय सांगतो इंजिनियर होणार आहे म्हणतो. माझी भाषा कोणालाच कळली नाही. आणि आज म्हणतो मी 22 वर्षाचा आहे, माझी आई या जगात नाहीये म्हणतो. पण तो ज्योतिषा काठी टेकत टेकत येतो माझ्याकडे आणि मला म्हणतो, पोरा तू लहान असताना मी एक भविष्यवाणी केली होती. काय? की तू मोठा झाल्यानंतर डॉक्टर होणार आहे. खोटं बोलतात की नाही? पण हा जो खलील जिब्रान आहे तो काय म्हणतोय? तो म्हणतोय की हा खोटं बोलतोय हे मला माहित आहे, याने सगळं मागचं खोटं केलेलं मला सगळं माहित आहे. पण तरी सुद्धा आज त्याचे भविष्य मला बरोबर वाटतं. का? कारण जुन्या भाषेत आता मला बोलता येत नाही म्हणतो. मैं मेरी पुरानी भाषा भूल चुका हूं. मी माझी जुनी भाषा विसरलोय. तिचा देहाशी इंद्रियांशी संबंध नव्हता तरी मी बोलत होतो. आईच्या पोटात असताना सुद्धा आईशी संवाद साधत होतो. फिरून फिरून आईला स्वतःच्या अस्तित्वाची कल्पना देत होतो. लाथा मारत होतो, क्रोध प्रकट करत होतो की नाही? यांना नाही कळणार. या विषयाचं कायमचं अज्ञान असणारी मंडळी. या जगामध्ये सृष्टीचं अख्खं ज्ञान जरी झालं आपल्याला, या जगामध्ये सृष्टीचं संपूर्ण ज्ञान जरी आम्हाला झालं तरी
पुरुषांना बायकांचं ज्ञान होणार नाही आणि बायकांना पुरुषांचं ज्ञान होणार नाही. तुम्हाला सांगतो, शेवटी टोकावर जाऊन सुद्धा अर्धवटच आहोत. हा अर्धवटने संपणार नाहीये. यांना प्रसव वेदना कधीही कळणार नाहीत. तुम्हाला सांगतो, कळणार आहेत का? नाही कळणार. जगाच्या अंतापर्यंत नाही कळणार. म्हणजे जगाचं ज्ञान घेतल्यानंतर जगाचं ज्ञान मिळतच नाही आपलं. म्हणजे मुळातच आपल्याला आपल्या स्वतःचं शरीराचं ज्ञान नाही. जग फार लांब आहे. पण मी असं वापरतोय शब्द की या जगामध्ये तुम्हाला असा माणूस भेटला की जगाचं ज्ञान दिलं त्याला तरी सुद्धा ते फक्त अर्धच असेल. कारण या शरीरातलं ज्ञान तुम्हाला नाही येणार आणि या शरीरातलं ज्ञान तुम्हाला नाही येणार. असंभव आहे. एक आनंदासाठी देत द्वार आहे, एक आनंदासाठी घेत द्वार आहे. फरक आहे. हात जरी दोन असले फरक आहे. नजर जरी दोन असल्या डोळे फरक आहे. ही सूक्ष्मता आता विज्ञानाला काही कालांतराने लक्षात येईल. कालांतराने असं होणार आहे ना की तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलात तर तो म्हणणार की तुमचा डावा डोळा दुखतोय की उजवा डोळा दुखतोय. मग आपण म्हणू डावा डोळा दुखतोय तर तो म्हणेल की तुम्ही त्या डॉक्टरकडे जा, तो डाव्या डोळ्याचा आहे, मी उजव्या डोळ्याचा आहे. विज्ञान हे असंच जाणार आहे. तुम्हाला सांगतो मी, विज्ञानाची मर्यादा अशीच पुढे सरकणार आहे. शरीराचं डिटेलिंग होणार. डाव्या मिशीचा वेगळा, उजव्या मिशीचा वेगळा. बघा तुम्ही, फरक आहे. त्याचं कारण असं आहे की डाव्या आणि उजव्या डोळ्यामध्ये तत्वतः फरक आहे. मेंदू दोन देऊन ठेवलेले आहेत. लहान मेंदू, मोठा मेंदू. मोठ्या मेंदूचं काम लहान मेंदूला नाही जमणार, लहान मेंदूचं काम मोठ्याला नाही जमणार. गाठ मारताना मज्जारज्जूची अशी वापरली आहे की हा उजवा मेंदू आहे त्याची सगळी रचना डाव्या भागाकडे जाते, डावा जो आहे त्याची सगळी रचना उजव्या भागाकडे जाते. अरे काय सापडणार आहे तुम्हाला? आता फिजिओथेरपिस्ट काय करतात? एखाद्याला जर डाव्या भागाला पॅरालिसिस झाला ना तो उजव्या भागावर इलाज करायला लागतो. या उजव्या इथं जी हे आहे हाड त्याच्यावरती मसाज करतात, कारण त्यांना माहिती आहे की त्याची जी सगळी कनेक्शन आहे ती सगळी या बाजूनी चालतात. शब्द हा पर्याय वर्णन करण्यासाठी अत्यंत थिटा पर्याय आहे. जुनी भाषा आपण विसरून गेलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का की त्या भाषेत आपण बोलतो सुद्धा, पण तरी सुद्धा ज्या वेळेला संवाद साधायची वेळ येते त्यावेळेला मात्र आपल्याला शब्दांशिवाय स्थूल पातळी सापडत नाही. एक, आपण अनादि अविद्येने युक्त आहोत आडवे. दोन, आपल्याला आपल्या सामर्थ्याचं अज्ञान आहे. तीन, काय तीन? या अज्ञानामुळे ज्ञानाच्या नावावर कचरापट्टी आपण जमा केलेली आहे, चिंध्या आपण जमा केलेल्या आहेत, आहे की नाही? अन्यथा त्याच्यानंतर या चिंध्यांमध्ये सुखदुःख घेत बसलो आहोत. म्हणजे तुमचं जीवत्व जे आहे ते या चिंध्यांच्या कामी येते. आणि त्याच्यानंतर हे अन्यथा पर्याय नंतर सुखदुःखाच्या तुमच्या व्याख्या तुम्ही निर्माण केल्यानंतर या सगळ्या व्याख्या तुमच्या शरीरावर येऊन थांबलेल्या आहेत. तुम्हाला शरीराच्या पलीकडचं काय असं सांगितलं तर तुम्ही लगेच शंका घेणार, नाही 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 मला असं समोर पाहिजे.
खऱ्यामध्ये आणि खोट्यामध्ये किती अंतर आहे, तर लगेच आपण म्हणतो 4 बोटाचं अंतर आहे. 4 बोटाचं अंतर कशासाठी, तर म्हणे हे काय म्हणे कान आणि डोळे, 4 बोटाचं अंतर आहे. बरोबर आहे का? या जगामध्ये मी आता तुम्हाला प्रश्न करतो, डोळे जे बघतात ते जर सत्य म्हणायचं आहे की नाही, डोळ्यांनी जे बघितलं ते सत्य, बरोबर आहे. हे जे आकाश दिसतं वरचं, निळा रंग जो दिसतो, हे आकाश आहे का? आहे का? शास्त्रज्ञांनी याचं उत्तर दिलेलं आहे की आकाश नावाचं जे दिसतं आपल्याला वरती छत, हे अस्तित्वातच नाहीये. तुम्ही जसजसं वर जाणार हे असंच दिसत राहणार. किती वर जा, अनंताकडे जा, हे असंच दिसत राहणार. मग आता डोळ्याला दिसतं म्हणून सत्य म्हणायचं का? भास आहे. आकाश जिथं टेकले त्या जागेला आपण शब्द चिकटवला, क्षितिज. आता आकाश टेकलंय म्हणून आपण लगेच बांबू घेऊन तिथं त्या आकाशाला आधार द्यायला जातो का? नाहीये. कारण आपण कितीही किलोमीटर गेलो तरी हे असंच दिसत राहणार आहे. राजस्थानामध्ये मृगजळ नावाचा प्रकार जास्त दिसतो. मृगजळ म्हणजे त्या मृगाला तहान लागलेली असते आणि पाण्यासारखी काहीतरी त्याला रचना दिसते, पाणी नसतं. आणि ते मृगजळ ज्या वेळेला तो ते तोंड मारतो तर ती मातीच असते. आभासी सत्य. जर असं आहे की या डोळ्यांनी दिसतं ते सत्य, तर याचा अर्थ श्रीकृष्ण असत्य. कारण तोच म्हणतोय की तू मला या डोळ्यांनी बघू शकत नाहीस. कोणावर तरी काट मारायला पाहिजे आज आपल्याला. काय तुमचं म्हणणं आहे? कोणावर काट मारायची? आपल्या डोळ्यांवर काट मारायची की त्या परमेश्वराच्या शब्दावर काट मारायची? करायचं काय? पुढं तुम्हाला सोय नाहीये काही. हे आपण निश्चित केल्याशिवाय आपण बाकीच्या गोष्टींची निश्चिती भराभरा करतो. आपल्याला काही गोष्टींची खूप घाई. मी एका माणसाला सांगितलं होतं, आपल्याला हात जोडायची खूप घाई. कुठेही गेले की जोडले हात, कुठेही गेले की जोडले हात. आपल्याला शरण जायची खूप घाई. आणि दुसरं, आपल्याला ध्येय निश्चित करायची खूप घाई. म्हणजे आपल्या पोराला तू असं कर, तू आता शिक आणि इंजिनियर हो. अरे त्याला व्हायचं ते होऊ द्या, त्याला व्हायचं ते होऊ द्या. नाही, तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो. त्याचं पण, आपलं पण ध्येय निश्चित, त्याचं पण ध्येय निश्चित. आणि ते बिचारं मग ते लकीर का फकीर. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आई वडिलांनी त्यांची स्वप्न पूर्ण करून काय मिळवलं हा प्रश्न प्रत्येक मुलाने विचारायला पाहिजे आहे. अरे बाप से बेटा जर सवाई आहेच. आपली पिढी बघा तुम्ही, त्यांची पुस्तकं आपल्याला कळणार नाही. जर बाप से बेटा सवाई आहे तर त्याचं स्वप्न सव्वापट होऊ द्या ना. आपल्या सुखदुःखाच्या ग्राहकत्वाचा खून करतोय आणि या न्यायानं या मुलाला कधीही परमेश्वर दर्शन होणार नाही अशी तो या तुमच्या आमच्या स्वप्नांच्या एवढं नादी लागतो की शेवटी परमेश्वर हा त्याच्या त्या प्रायोरिटी मध्ये कुठे येतच नाही. त्याच्या लिस्टमध्ये देव नाहीच, त्याच्या लिस्टमध्ये दिव्यता नाहीच, त्याच्या लिस्टमध्ये अगाधत्व नाहीच, त्याच्या लिस्टमध्ये अमर्यादत्व नाहीच, त्याच्या लिस्टमध्ये असीमत्व नाहीच, त्याच्या लिस्टमध्ये शरीर सोडून परत काही करण्याची क्षमता नाहीच. आणि मग आपणच त्याला म्हणतो हा घडा आहे, ह्याला एवढंच जमणार,
ह्याच्याच्यानी नाही होणार. अरे तुम्हाला काय माहिती, तो सगळं करू शकतो. पण तुम्ही बोललात की तो अनादी आळशी, तो लगेच आडवा होतो. आपण आपले सामर्थ्य स्वतःचही मारतो आणि आपल्या पिढीचंही सामर्थ्य मारत आलेलो आहोत. आपण कुठतरी हे थांबायला पाहिजे. याला जीवत्व असं म्हणतात. या जगामध्ये प्रत्येक जीव त्याच्या सुख दुःखाची व्याख्या घेऊन जन्माला आलेला आहे. ही व्याख्या आई बापांनी दिलेली नाही. तसं जर असतं तर सगळे सुखी झाले असते. आंधळे, अंधे से अंधा मिला रस्ता कौन दिखाए. एक आंधळ्याला 4 आंधळे मिळतात, 4 व्याख्या सूर्याच्या व्याख्या. आणि हा विधी पण माहित नाही. सूर्यासाठी फक्त आणि फक्त डोळ्याचा विषय आहे. दिव्यम ददामी ते चक्षु, चक्षु डोळा एकच विषय आहे. डोळा म्हणजेच ज्ञान. शब्द म्हणजे ज्ञान नाही, डोळा म्हणजे ज्ञान. शब्द हा पर्याय, थिटा पर्याय आहे. डोळा तो डोळा नाही. अनादि अविद्या, कारण आपण आंधळे आहोत हे सुद्धा माहित नाही, कारण बाकीचे पण आंधळे आहेत. आंधळा असल्यामुळे जे काय ऐकून तर्क तयार होतील त्याच्या आधारे व्याख्या करायच्या, दुसरा इलाज नाही. आणि सगळी जमा झालेला आंधळा. प्रत्येकाची व्याख्या सूर्याची, प्रत्येकाची खिरीची व्याख्या, प्रत्येकाची आणखी कुठल्या गोष्टीची व्याख्या. या व्याख्यांमध्ये, या शब्दांमध्ये, या अन्यथा ज्ञानामध्ये, या चिंध्यांमध्ये, या वेश्यावृत्तीमध्ये आपण पूर्णपणे गुलाम होऊन गेलेलो आहोत. आपला डोळा उघडायची भाषा कुणीही करत नाही. त्यांचेच डोळे बंद आहेत, ते काय तुमचे डोळे उघडणार. आपले डोळे बंद आहेत, त्यामुळे आपलं जीवत्व काम करत नाही. आपलं शरीरच काम करतंय, आपली इंद्रियच काम करतायत. त्यामुळे परमेश्वर पण आपल्याला हवाय, तो फक्त ह्या असेच डोळे पाहिजे, असंच त्याचं नाक पाहिजे, त्याला मिशीच नाही पाहिजे, एकदम चकचकीत घासून पुसून लख असे त्याचे फोटो आपण डिझाईन करतो लगेच. अरे रामाचे 4 फोटो मी बघितले. त्या 4 फोटोंमधला नक्की राम कोणता? कृष्णाचे 1000 फोटो बघितले, ते 1000 वेगवेगळे फोटो आहेत, त्यातला नक्की कृष्ण कोणता? सगळ्याच आंधळ्या व्याख्या. आपण ह्या अन्यथामध्ये स्वतःचा डोळा उघडणं पूर्णपणे विसरून गेलोय. आणि म्हणून आपलं जीवत्व हे काम करीनासं झालंय. जीवत्व ज्या वेळेला काम करेल, जीवामध्ये जेव्हा इच्छा संचरेल, जीवामध्ये जेव्हा आर्तता संचरेल, त्यानंतर प्रकृतीमध्ये अशी व्यवस्था आहे की तुम्हाला डोळा प्रदान केला जाईल, असा तुम्हाला सांगतो. दुसरा इलाज नाही. 10 अध्याय बडबडे, पण 11व्या अध्यायात कृष्णाकडे सुद्धा, परमेश्वराकडे सुद्धा डोळा देण्याशिवाय दुसरं काहीही उरलं नाही. हा विधी अपर्याय आहे. सूर्याशिवाय जशी रात्र जाणार नाही, तसा हा डोळा दिल्याशिवाय
जीवाला ज्ञान संभवत नाही, प्रेम संभवत नाही, दर्शन संभवत नाही, अस्तित्व संभवत नाही, सामर्थ्य अजिबात संभवत नाही. या डोळ्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे. 5 दिवस आपण या जीवावर काढलेले आहेत. परंतु अजूनही जी चर्चा झाली ती शब्दात असल्यामुळे वांझोटी चर्चा आहे ही. या चर्चेतून मूल निष्पन्न होणार नाही. हे अरण्य रुदन आहे. एखादा माणूस अरण्यात जाऊन रडला तर बाकीची लोक रडत नाहीत, एकटच रडत ते. हे अरण्य रुदन आहे. का? कारण डोळा नाही. मी जे काही म्हणतो ते कळत नाही. व्याख्यांचा फापट पसारा आहे. मनोरंजन आहे. मनोरंजन आहे. बाकी अजूनपर्यंत आपल्या झोळीमध्ये काहीही पडलेलं नाही. आपल्या झोळीत काही पडत नाही म्हणून शेवटी परमेश्वर झोळी हातात घेतो. दत्त महाराजांनी झोळी हातात घेतली. ते म्हणले, अरे तुला जर नाही जमत तर तू माझ्या झोळीत ये, मी बघतो काय करायचं ते. सर्व धर्म परित्यज्येन मामेकं शरणं व्रज. शरण ये तर खरं, पण प्रॉब्लेम असा आहे की चिंध्या ज्या आहेत त्या मोठ्या झालेल्या आहेत. या प्रत्येक चिंधीने तुमचे अवयव बांधले गेलेले आहेत. सुटायची इच्छा आहे. एक बांधली, लक्षात घ्या, सुटायची तुमची नुसती इच्छा असली तरी सुटणार नाही. एक बांधलेली गाय, तिला बंधनाचं अज्ञान असल्यामुळे तिने जर सुटायचा प्रयत्न केला तर जास्त बंधनात अडकते, गुंता होतो त्या बंधनाचा. हे फक्त बंधन सोडवण्याचं काम परमेश्वरच करू शकतो. तुम्हाला सांगतो, बांधल्या गायीने हा प्रयोग करायचा नाही. आपलं जीवत्व आपल्याला माहित नाही, आपलं अंधत्व आपल्याला माहित नाही, आपलं सामर्थ्य आपल्याला माहित नाही. आणि मामेकं शरणं व्रज. का? कारण या सगळ्या गोष्टी माहित असणारा घटक एकच. कोण? फक्त परमेश्वर. बाकी कुठल्याही देवतेमध्ये हा दम नाही. कुठल्याही देवतेमध्ये हा दम नाही. देवळामध्ये बसून सांगतोय. हिम्मत लागते या गोष्टीला. जीवत्व ज्या वेळेला जागृत होतं त्यावेळेला तो डोळा प्रस्फोटित होतो. आणि त्यानंतर काय होतं मग? हा सूर्य आणि हा जयद्रथ. आणि मग तुमची हिम्मत वाढेल. तर आज आपण याच विषयावर थांबूया की आपण डोळा नसलेले आहोत, पण आपण अशी शक्यता घेऊन जन्माला आलेलो आहोत की प्राण्यांना नाही पण तुम्हा आम्हाला डोळा प्रदान करता येतो. हे तुमचं आमचं सामर्थ्य आहे. इतरांना हा डोळा नाही मिळणार, पण तुम्ही मनात आणलं तर तुम्हाला हा ज्ञान चक्षु परमेश्वर 100% प्रदान करेल. आणि याच विषयावर ही 5 दिवसांची जी मालिका आहे आपली, ती मी थांबवतोय. परमेश्वर हा विषय वेगळा राहिला. आपला एकच विषय चालला, जीव आणि त्याचं सामर्थ्य. ही सामर्थ्य यात्रा जर सांगायची म्हटली तर मला कमीत कमी 1 वर्ष लागेल. एवढा मोठा वेळ आपल्याकडे नाही.
हा जीव समजून घ्यायला. पण त्यानंतर मात्र मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला असं बघाल, स्वतःला असं बघता येतं की जसा आरसा आहे आणि आरशामध्ये तुम्ही जसं स्वतःला बघताय तसं तुम्हाला तो ज्ञानचक्षु प्रदान झाल्यानंतर तुमचा जीव हा इतक्या पातळीवर बघता येतो, बिंब पातळीवर बघता येतो, तुम्हाला सांगतो मी. तर याची यात्रा तुम्ही सुरू करा, याचा तुम्ही शोध घ्या. मी तुमच्यामध्ये गरज टाकलीये, या गरजेचा विस्तार करा. घरी जाऊन झोपू नका, अस्वस्थ व्हा की माझ्याकडे का नाही. जर माझ्याकडे पात्रता आहे तर पात्रतेला दान का नाही. शोधा म्हणजे सापडेल. मी अशी गोष्ट सापडलेला माणूस म्हणून प्रस्तुत करतो तुमच्या पुढे. हे उदाहरण आहे माझं की अशी गोष्ट घडू शकते आणि माझ्या बाबतीत घडली म्हणूनच एवढ्या जोरात सांगतोय. ती तुमच्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकते. बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टीच्या मागे लागा, आपलं डोकाचा विस्तार करा, आपल्या व्याख्या बाजूला काढा, व्याख्यांच्या शब्दांच्या पलीकडे उडी मारायचा प्रयत्न करा. मग त्याच्यातून लक्षात येईल की शब्दांमध्ये फक्त असतं की बाबा तवा गरम करा आणि त्याच्यावरती रवा भाजा. अरे पण तवा किती गरम करायचा, रवा किती भाजायचा, हे सगळं लिहिता येत नाही. शब्दांमध्ये अर्धवट ज्ञान आहे. तुम्ही शब्दांच्या पलीकडे जा. शब्द जिथे थांबेल तिथे रवंथ करायला सुरुवात करा. तुम्हाला 100% सांगतो, एक, या जगात जीव उपलब्ध आहे दर्शनाकरता. 2, या जगात परमेश्वर उपलब्ध आहे ज्ञान देण्याकरता. 3, या जगात तुम्ही आम्ही सगळे परमेश्वराचं दर्शन करायला आणि या भवसागरातून मुक्त व्हायला अनादीचे पात्र आहोत. तुम्हाला सांगतो, ही पात्रता लक्षात घ्या. त्या पात्रतेनुसार आपला उत्कर्ष हो अशी मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला चिंतनामध्ये मदत हो, तुम्हाला त्यांनी बोध प्रदान करो. दत्तात्रय महाराज आमच्या या लोकांना झोपून देऊ नका, प्रार्थना करतो मी त्यांना. त्यांना ज्ञानचक्षुपर्यंत येण्यासाठी जेवढं टोचता येईल पाठीमागून तेवढं टोचा, वेदना निर्माण करा. त्याशिवाय परमेश्वराची गरज निर्माण होणार नाही. आहे की नाही. डॉक्टरकडे यायचं म्हटल्यावर तुम्हाला आजारी पाडण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही दिसत नाही मला. मी प्रार्थना करतो दत्त महाराजांना, असं काहीतरी करा की आमच्यापैकी प्रत्येक जण हे घरी जो फापट पसारा चाललाय, पूजा अर्चन हेन तेन विधीन भावन कर्मकांड, याच्याऐवजी सगळे विधी सोडून, सगळा भाव सोडून, सगळी श्रद्धा सोडून तुमच्याकडे येऊ आम्ही. आणि मग आम्हाला जे पाहिजे ते न देता तुम्हाला जे आम्हाला द्यायचं ते द्या, अशी मी सगळ्यांच्या वतीने दत्त महाराजांना विनंती करतो. आणि हा आजचा शेवटचा विषय थांबवतो. यानंतर उद्याची अनाउन्समेंट आहे. उद्या काय आहे? गोकुळ अष्टमी आहे. गोकुळ अष्टमीला उद्या आपला कार्यक्रम 8 वाजता सुरू होईल. उद्या आपण भजन करणार आहोत आणि त्यानंतर काय करणार आहोत? डोळा नको का? डोळा नको? मग डोळा देणाराचा जन्मदिवस आहे उद्या. त्यामुळे उद्या
चुकायचं नाही, नाहीतरी उपवास असतोच. त्यामुळे खिचडी शिवाय दुसरं काय खाणार घरी? घरातले बाकीचे पण असतील त्यांना कंपल्सरी उपवास करायला लावा. म्हणजे काय होईल, रात्रीच्या स्वयंपाकाचं टेन्शन राहणार नाही. तुम्हाला खिचडी जर घरी करता येत नसेल, आमचे दत्ता पोळे वगैरे यांना मी विनंती करतो, उद्या बाबा आम्हाला बशी बशी खिचडी द्या. पण उद्याचा कार्यक्रम चुकवायचा नाही. त्याचं एक कारण, उद्या परमेश्वराचा जन्म. श्रीकृष्ण हा परमेश्वराचा असा अवतार झाला की ज्याने जन्म घेतल्या घेतल्या चमत्कार दाखवायला सुरुवात केली. दुसरा कोणताही अवतार तुम्हाला सापडणार नाही असा. एक कृष्ण. वसुदेव त्याला टोपलीतून घेऊन जात होता, त्याचा पाय नुसता त्या नदीला लागला, यमुनेला. ती यमुना नदी ओसरली. आहे की नाही? म्हणजे आपण असे आहोत, अनादि अविद्या आडवे, पण हा पठ्ठ्या आडवा असताना सुद्धा काम चालू. परमेश्वर अवतार. फरक किती पडतो बघा. अस्तित्वाचं काम आहे नुसतं. त्यामुळे उद्या त्याचं अस्तित्व राहणार आहे. उद्या आपण जे भजन करणार आहोत त्या भजनाचा विषय आहे अष्टसात्विक भाव. म्हणजे काय तर भक्तीमध्ये एवढी ताकद आहे परमेश्वराच्या, या नाही, एवढी ताकद आहे की तुमच्या शरीरातले सगळे रोग नष्ट होऊ शकतात. आणि उद्या भजनामध्ये आपण या गोष्टीचा प्रयोग करणार आहोत. प्रयोग. आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण उद्याच्या भजनानंतर बघा तुम्ही किती तुमच्यामध्ये फरक पडलेला असेल. ते चमत्कार होणार आहे. कारण उद्या परमेश्वराचा अवसर आहे, आपल्याला त्याचा फायदा तर घेतलाच पाहिजे. अर्जुनाने काय केलं? अर्जुनाने त्याला रणभूमीमध्ये गाठला. काय केलं? हत्यार टाकून बसला. सोय. हत्यार टाकून बसला खाली. हत्यार टाकून बसल्यामुळे झालं काय? कृष्णाला गीता सांगण्याशिवाय पर्याय नाही, कृष्णाला दिव्य दृष्टी देण्याशिवाय पर्याय नाही. उद्या हातबल होऊन बसायचं, अंग टाकून बसायचं. तू कर काय करायचं ते. अर्जुनाला काय म्हटलास तू? युद्धही कर आणि माझं स्मरणही कर. मग आम्हाला पण ताकद दे, आम्ही सुद्धा सगळं करू. बरोबर आहे की नाही? उद्याचं भजन आरोग्य भजन. तुमच्या बरोबर आणखी लोकांना घेऊन या. खूप महत्वाचा अवसर आहे. माझ्यासाठी आणू नका, त्यांच्यासाठी आणा. आले तर ठीक आहे, माना तो ठौर, नाही तो दो धक्के दो और, गेले उडत. सांगायचं काम करा. आला तर जाताना तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी उद्या जमायचं आहे. 8 वाजता भजन सुरू होईल, 11:30 पर्यंत भजन चालेल. त्याच्यानंतर कृष्ण जन्म मी तुम्हाला सांगणार आणि मग त्या कृष्णाचा इथं पाळणा लावून आपण काय करणार? त्याचा जन्म साजरा करणार. आणि त्याच्यानंतर मग आपल्या महिला भगिनीतून कोणीतरी पाळणा वगैरे आपण म्हणूया. जन्म घेतो म्हणजे साकार होतो. आता साकार होतो म्हणजे डोळ्याला दिसतो, डोळ्याला दिसतो म्हणजे मग भोग आमचा पाळणा, हाल आमच्यासाठी. तर हे सगळं जिवंत असल्यासारखं उद्या उभं करू आपण. काय म्हणता? का खोटं खोटच? संतुष्ट होऊ नका, शब्दांवर संतुष्ट होऊ नका. शब्दांवर संतुष्ट व्हायचं नाही. तर उद्या उद्या डोळा
कारण डोळा देणारच प्रकट होणार आहे. त्यामुळे उद्या प्रत्यक्ष विषय, उद्या शब्द नाही. उद्या वैखरीला पश्यंती म्हणून भजन, कारण सूर ऍड होतात. सूर बदलला की शास्त्र बदलतं. मी मगाशीच म्हटलं की ठीक आहे म्हणजे ठीक नाही, ठीक आहे म्हणजे ठीक आहे. सुरामुळे शब्दांची अर्थ घेण्याची पद्धत बदलते. तो उद्या सुरा सकट शब्द, त्यामुळे 2 भाषांमध्ये चालू राहणार आहे, लक्षात घ्या. आणि तिसरी भाषा सुद्धा येणार आणि मग 4थ्या भाषेची कार्य सुरू होणार. असं आपण उद्या करूया, ठीक आहे. तर उद्या सगळ्यांनी यायचं आणि मग बाकीचं आपण उद्या बोलू. आणि मग खिचडीची व्यवस्था होणार की नाही बाबांनो? मग आम्ही अनाऊन्स करून टाकलेलं आहे आता की उद्या आपला कृष्ण जन्म झाल्यानंतर, म्हणजे आता उद्या मला सबब चालणार नाही की आम्ही घरी काहीतरी स्वयंपाक करत बसलो, चालणार नाही. ज्यांच्यासाठी स्वयंपाक करतात त्यांना पण इथं घेऊन या. आणि कृष्ण जन्म सुटल्यानंतर काय गोंधळ घालायचा तो घाला, पण उद्या सगळ्यांनी उपस्थित राहा. मी या संपूर्ण आयोजनाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने, परमेश्वराच्या वतीने सगळ्यांना उद्याच्या कार्यक्रमासाठी जाहीर निमंत्रण देतो आणि थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री